आजचा अनुभव एकदम पहाटेच्या रात्री इलेलो असा. आपलेच एक सबस्क्रायबर मोटरसायकलने गावाकडे येऊक निघाले होते. पहाटेचे 4:30 वगैरे वाजलेले आणि त्या दरम्यान त्यांच्यासोबत जो काही प्रकार घडलो तो प्रकार ऐकून तुम्ही हादरून जाशाल. मंडळी, तुमचं पुन्हा एकदा मालवणी बोको या यूट्यूब चॅनलवर स्वागत असा. तर मित्रांनो, आजचा अनुभव आपल्या एका सबस्क्रायबरने पाठवल्याने तुमच्याकडे सुद्धा असे काय अनुभव असतील तर ह्या व्हॉट्सॲप नंबरवर ते माका नक्की पाठवा, म्हणजे त्यावर मी अशा गोष्टी करीन. आता अजिबात वेळ न घालवता आपण सरळ या अनुभवाकडे वळूया. नमस्कार, मी चेतन. ह्यो अनुभव मी स्वतः घेतलेलो असय. तर काय झालं तर मी तुमका नीट सांगतोय. मी आणि माझा एक मित्र स्वप्नील, आम्ही दोघेजण गावाकडे येऊक निघालो होतो. आता त्यामागचं कारण काय ता सांगतोय. 2022 सालातली ही घटना असा. तेव्हा आमका दोघांका मोटरसायकलचे राईड करू खूप आवडायचे. आम्ही ठरवलं होतं की गावाकडे जायचं, जाताना व्हिडिओ शूट करायचे आणि ते आपण व्हिडिओ अपलोड करायचे, असं काहीसं आमचं ठरलं. त्या काळातच कोरोना वगैरे इलो होतो, पण तेव्हा एवढं जास्त प्रमाण काय गावात नाही होतं. आणि साधारण पावसाचे ते दिवस होते. जुलै महिनो मरणाचं पाऊस पडलेलो आणि पाऊस पडल्यानंतर गावाकडचं वातावरण हे पूर्ण बदलून जातं. मे महिन्यानंतर संपूर्ण कोरडी पडलेली जमीन एकदम हिरवीगार होऊन जातं, ज्यामुळे व्हिडिओ शूट करूची मजा अजूनच वेगळी. त्या सगळं वातावरण, नदी, ओहोळ आणि संपूर्ण सगळीकडे पाणी पाणी होऊन जातं, ज्यामुळे आम्ही ठरवलं की पावसात गावाकडे जायचं. माझं मूळ गाव ह्यो रत्नागिरी, पण माझ्या मित्राचं म्हणजे स्वप्नीलचं ह्यो गाव कुडाळ होतं. त्यामुळे त्यांनी माका सांगितल्यान की आपण ह्यावेळी कोकणात जाऊया, थंयची व्हिडिओ शूटिंग खूप जबरदस्त होतली. मी सुद्धा म्हणाले ठीक आहे. रत्नागिरीत तर आम्ही खूपदा गेलो होतो, पण नवीनच आमका व्हिडिओ शूटिंगचं येड लागल्यामुळे आम्ही आता ठरवलेलं की ज्या ठिकाणी जाऊ गावात, ज्या ठिकाणी शूटिंग करू गावात, त्या ठिकाणी करायची. या हिशोबान आम्ही लगेचच बाहेर पडलो. जुलै महिना नुकतंच सुरू झालेलो आणि ह्या महिन्यात पाऊस किती पडता तो तुमका माहितीचा, आणि गावाकडे तर तुफान पाऊस असता. पण त्या सगळ्याची तयारी आम्ही आधीच करून ठेवलेलं. संपूर्ण कपडे, रेनकोट आणि बॅगे पूर्ण वॉटरप्रूफ, आणि तुमका माहिती आहे ते मागे डबे वगैरे येतात, बाईकच्या मागे लावतात, तर त्या सगळ्याची आम्ही आधीच तरतूद करून ठेवलेलं. प्रॉपर रायडर कसे जातात तशी आम्ही पूर्ण तयारी केलेलं. आणि त्या सगळ्या तयारीनंतर अखेरीस आमचं तो दिवस इलो. पण आमका ह्या माहिती नाही होतं की ह्या संपूर्ण प्रवासात आमच्यासोबत असा काहीसा घडत, ज्या पूर्ण जन्मभर, संपूर्ण जीवनभर आमच्या कायम लक्षात राहत. आम्ही त्या दिवशी खूप आनंदी होतो. खूप काय ठरवलेलं की ह्या ठिकाणी जायचं, थंय जायचं, धबधबे बघायचे, सगळं काही कवर करायचा, असं काहीसं आमचं आधीच ठरला होता. बघता त्या दिवशी आम्ही सकाळी बाहेर पडलो. आम्ही एक गोष्ट अशी ठरवलेलं की शक्यतो रात्रीचा प्रवास करायचो, म्हणजे दिवसाचं सगळं शूट करू गावात. दिवसाची लाईट असल्यामुळे सगळं काही एकदम व्यवस्थित दिसायचा. रात्री कॅमेऱ्यात जास्त काही दिसत नाही, म्हणून जास्त करून दिवसाच्या चांगल्या ठिकाणी जायचा, असं काहीसं आमचं ठरलेलं. आम्ही तैसून गाडी घेऊनच गावाकडे येऊक निघालो. जवळजवळ 7-8 तासाचं अंतर होतं. तर आम्ही कसं पार केलं. मध्ये एका ठिकाणी 1 तासासाठी फक्त थांबलो, त्यानंतर खयच ब्रेक घेऊक नाही. पावसाचे दिवस असल्यामुळे अधूनमधून सरी गावत होते, पण आमचं नशीब चांगलं की मुसळधार पाऊस कधी गावलो नाही. आम्ही सुखरूप गावाकडे येऊन पोचलो आणि माझ्या मित्राच्या घराकडे गेलो. सगळ्यांका भेटलं. घरचे खूप आनंदी होते. मस्त घावणे, चाय, सगळा काही आमका अनुभव गावला. कोकणातली माणसं खूप मस्त असतात. जेवणाची जी चव ती खयच गावाची नाही. मी तर स्वतः अनुभवलं आहे. पण त्या सगळं झाल्यानंतर आम्ही आजूबाजूची ठिकाणं फिराक निघालो. आम्ही सकाळी बाहेर पडायचो. कधी 4 वाजता, 5 वाजता. मरणाची थंडी असायची, पण तरीसुद्धा बाईक राईड करूक मजा यायची. पण एक दिवशी असं काही एक प्रकार घडलं, ज्या प्रकारात मी संपूर्ण हादरूनच गेलो आहे. बरेच दिवस फिरल्यानंतर आम्ही एक असं लांबचं ठिकाण बघितलेलं, ज्या ठिकाणी
चांगली अशी शूटिंग करू गावात. तो असं डोंगरी भाग होतो आणि वर एक धबधबो. पण त्या धबधब्यावर जास्त कोण जाऊक नाही. क्वचितच लोक गेलेली. पण एका माणसाकडसून आमका त्या जागेबद्दल कळाला होता. तो माणूस म्हणालो की थंय जाऊन एकदा शूटिंग करा, मस्त सगळ्यांका आवडात. म्हणून आम्ही त्या ठिकाणी जावचं ठरवलं. आता पहिल्यांदाच मी तुमका सांगितल्याप्रमाणे सकाळी सकाळी आमका बाहेर पडायचं होतं, कारण जेणेकरून सूर्योदय होऊच्या आधी आम्ही त्या ठिकाणी पोचाव आणि मस्त सकाळचं वातावरण आमका शूट करता येत. म्हणून आम्ही दोघवले रात्री लवकर झोपलो, जेणेकरून पुढच्या दिवशी पहाटे आमका निघा गावात. नेमकी म्हाका पहाटे 3:30च्या दरम्यान जाग गेल्यानंतर म्हाका काय झोप लागा नाही, कारण माझं मन या थंय जाऊन कधी एकदा शूट करतंय असं म्हाका झालेला. म्हणून मग मी माझ्या मित्राक उठवलंय. तो सुद्धा म्हणालो ठीक आहे चल जाऊया. खरा तर आमका 5-5:30च्या दरम्यान निघायचं होतं, पण आधीच जाग गेल्यामुळे आम्ही सकाळी पहाटे 4 निघालो. बाहेर पूर्ण काळोख होतो आणि जास्त लोक काय उठली नाही होती. माझ्या मित्राच्या आईवडिलांका सुद्धा त्यांनी उठवक नाही. आम्ही गपचूपच गाडी काढलो आणि थैसून निघालो. घरच्यांका आधीच सांगितलेलं होतं की उद्या आम्ही पहाटे निघणार आहोत, त्यामुळे आम्ही तसं जास्त कोणाक उठवक नाही. 2 जणांनी गपचूप बाहेर पडलो आणि सरळ त्या ठिकाणाकडे जाऊक निघालो. तरी थैसून 2-1 तासाचा प्रवास होतो, ज्यामुळे सहज आम्ही 6-6:30पर्यंत पोहोचू असं काहीसं आमचं गणित होतं. जाता जाता वाटेत मरणाची थंडी होती. धुक्या पडलेला. नशिबान सकाळी पाऊस पडत नाही होतो. पावसाचीच भीती होती, कारण पाऊस असात तर गाडी वेगान चालवक गावत नाही आणि पावसाच्या दिवसांमध्ये खूप पूर येता, माती खै घसरलेली असता, कधी झाड पडता, असे खूप कारणं असतात. पण जरी ही कारणं असली तरी खरा कोकण ह्या पावसातच अनुभवचा असता. पावसात कोकणचं रंग वेगळंच असता, ज्यामुळे आम्ही कसलो जास्त विचार न करता आम्ही निघालो. आमका भीती वाटत होती की काहीतरी होय, पण भीतीच्या पलीकडे जाऊन जर निसर्ग सौंदर्य जर दिसतला तर काय तर वेगळाच असत या आशेवर आम्ही आपले कॅमेरे घेऊन निघालो. बघता बघता 20 मिनटं आमची पार झाली आणि संपूर्ण तो जंगली भाग लागलो. डोंगरी वाटांनी तो रस्तो जायत होतो. मध्ये काहीतरी दरड कोसळली तर मग पुढे जाऊचं वांदो, म्हणून आम्ही जरा हळूहळूच गाडी चालवत होतो. आणि तेवढ्यात पावसाची सुरुवात झाली. जास्त मोठं नाही, पण रिमझिम पाऊस पडाक लागलो. पण आम्ही सगळ्याची तयारी करून इलेले असल्यामुळे आमका काय थांबायचं लागक नाही. आम्ही त्या पावसासूनच गाडी पुढे नेऊक लागलो. साधारण 5-6 झाले असतील आणि तेवढ्यात आमका वाटेत एक पाण्याचं ठिकाण गावला. जास्त उजाडला नाही होता, थोडा प्रकाश दिसत होतो आणि त्याच्यातच माझं लक्ष रस्त्याच्या कडेक असलेल्या पाण्याकडे गेलो. बरोच वेळ प्रवास केल्यानंतर आमका जरा धमाकाव झालेला, त्यामुळे मी माझ्या मित्राक म्हणालोय, अरे स्वप्नील, जरा आपण हे थांबाया काय, मस्त निसीना आणि थोडाफार आपण अनुभवसुद्धा घेऊ गावात. पाण्याचा आवाज येत होतो, वाहता पाणी होतं, त्यामुळे आम्ही म्हटलं की व्हायचे थांबाया. तर मी आणि स्वप्नीलने गाडी ते बाजूक लावलं आणि त्यानंतर खाली उतरान आजूबाजूचा परिसर बघत होतं. रातकिड्यांचा आवाज येत होतो, कारण अजून तसा उजाडला नाही होता. आणि तेवढ्यात स्वप्नील का एक असं काहीसं दृश्य दिसलं, जा बघून आम्ही दोघोले चांगलेच घाबरलो. ज्या पाण्याचा आवाज येत होतो त्या दिशेनंच एक बाई मोठमोठ्या नारडाक लागली. त्या बाईचा आवाज अचानक कानी पडल्यामुळे आम्ही घाबरान पटकन त्या दिशेने बघूक लागलो. बघतो तर त्या पाण्याच्या ठिकाणी एक बाई बुडत होती आणि त्याची हात मोठमोठ्या पाण्यावर मारत होती आणि वाचवा वाचवा अशी हारडत होती. सडनली या सगळा घडल्यामुळे आमका दोघांका काय करूचं तर समजलाच नाही. आम्ही आपले पटकन गाडी थयत लावून धावत धावत त्या पाण्याच्या ठिकाणी गेलो. तिका आता वाचवायचं कसा, तेव्हा आमच्या डोक्यात ह्या इलात नाही की पहाटेची वेळ 5 वाजल्यात. एवढ्या पहाटे खयची बाई या पाण्यात पेवाक येतली किंवा पाण्यात कशी काय पडतली. पण त्या क्षणी आमच्या डोक्यातच ह्या इला नाही. आम्ही पळत पळत त्या पाण्याकडे गेलो आणि त्या बाई कसा बाहेर काढूचा ह्याचा प्रयत्न करूक लागलो. बघता बघता ती बाई संपूर्ण पाण्याखाली बुडली. नुसतं हात तिचं दिसत होतं आणि तो हात पुढे नाहीसं झालं, ती पाण्याखालीच गेली. आमच्यासाठी तो परिसर नवीन होतं, ती जागा नवीन, पाणी किती खोला, कसं आता जायचं कायच आमका कळा नाही. तरी आजूबाजू आम्ही काठी शोधूक लागलो, जेणेकरून काठी वगैरे त्या बाईक द्यायची आणि कशी तरी बाहेर काढायची असं काहीतरी आमचं ठरत होतं. पण रात्र असल्यामुळे अंधार होतो, आजूबाजूचं कायच दिसेना. आम्ही प्रचंड घाबरलो, कायच सुचत नाही होतं. तेवढ्यात अचानक
ती बाई पूर्णपणे पाण्याखाली गेली. आता हालचाल कायच दिसेना. आम्ही दोघोले एकदम शॉक झालो. ही बाई बुडली की काय? आता काय करायचं? कोणाच बोलवायचा? असे प्रश्न येऊक लागले. आणि त्या क्षणी अचानक एक साईडनं आवाज ऐका केलो. धडाम धडाम. तो आवाज गाडी पडलेल्याचं होतो. आम्ही जसे त्या दिशेने वळतो तशी आमका आमची गाडी दिसाक लागले. पण ज्या ठिकाणी आम्ही गाडी लावलेलं त्याच ठिकाणी ते खाली असे पडलेले होते. आणि एक नाही दोनवले गाडी खाली पडले. असं होणं तर शक्यच नाही होतं. एखादी गाडी चुकून पडाक शकतं, पण दोनवले गाडी कसे पडले? आणि जसं तो आवाज कानी पडताना आम्ही जसे त्या दिशेने बघतो तेवढ्यात आमका मागे कोणची तरी हालचाल जाणवली. आणि जसे आम्ही मागे वळून बघितलं तेव्हा आमका जा काय दृश्य दिसलं, त्या दृश्य बघून आमच्या तर पायाखालचीच जमीनच सरकली. तीच बाई जी काही क्षणापूर्वी ते बुडली आणि तळावली, ती बाई काठावर उभी होती आमच्या बरोबर मागे. आणि ती एकटक आमच्याकडे बघत होती. त्या बाईक मागे उभा असलेला बघून आमची चांगलीच टराकली. ह्यो काय प्रकार हा? असं कसं काय होऊ शकतं? ही बाई आता बुडा होती, बुडाची काय बुडलीच, पूर्ण तळावली, मग ही बाहेर कशी काय इली? तेव्हाच आमका संशय इलो की हा काहीतरी वेगळा आणि भयंकर हा. आम्ही कसलोच विचार न करता तैसून गाडीच्या दिशेने गेलो आणि कशी बशी गाडी आमची दोघोल्यांची एक एक करून उचललं. थंय गाडी पाडासाठी असं कायच नाही होता. भुसभुशीत माती असत तर स्टँड रूपान पडता, पण ती माती एकदम कडक होती. गाडी पडायचो कायच प्रश्न नाही होतो, ना वारो होतो. ता काहीतरी वेगळाच होता. ह्या जेव्हा आमका कळाल्यानंतर आम्ही तर जास्त वेळ थांबाक नाही. आम्ही सरळ गाडी काढलो आणि गाडी स्टार्ट करून तसून पुढे निघालो. पण घडलेल्या प्रकारामुळे आम्ही जबरदस्त घाबरलो होतो. अशी गोष्टी ह्याआधी आम्ही कधी ऐकाक नाही, पण तो प्रसंग स्वतः अनुभवल्यानंतर आमची जी घाबरगुंडी उडली होती ती तुमका मी शब्दात सांगूक शकत नाही. आम्ही थैसून कसे तरी निघालो, पुढे गेलो. जवळजवळ 10 मिनटं झाली असतील. कधी मी पुढे जायचंय तर कधी माझा मित्र पुढे यायचो. कारण जो मागे होतो त्याका जरा भीतीच वाटत होती. कारण सतत आमका असं वाटा की कोणतरी आमच्या मागसून येता, कोणतरी आता येत. आणि सगळ्यात भयंकर गोष्ट ही होती की माका तेव्हा स्पष्ट जाणवा की माझ्या मागे कोणतरी बसला, पण माका असं काय दिसक नाही. पण जेव्हा जेव्हा मी मागे रवायचंय तेव्हा तो भास व्हायचो, म्हणून मी घाबरान त्याका पुढे ओव्हरटेक करून पुढे जाय. पण मी पुढे गेल्यानंतर मित्र मागे रवा. आणि तेव्हा मित्रासोबत एक असो काय प्रकार घडलो जो आता मी तुमका सांगितलंय तरी तुमच्या अंगावर काटो येत. माझं मित्र सांगत होतो की तू जेव्हा माका ओव्हरटेक करून पुढे गेलं ना तेव्हा मी मागे एकटंच होतोय. आणि तेव्हा अक्षरशः ते असं जाणवलं की त्याच्या मागच्या सीटवर कोणतरी एक बसला. कारण गाडीच्या मागे जे टँक बॉक्स वगैरे लावलेले होते, टँक बॅग लावलेली होती किंवा साईडला जे बक्से ठेवलेले होते ज्यात सामान ठेवायचं ते पूर्ण रिकामे होते. ते जेव्हा भरलेले असतात तेव्हा जशी गाडी लोडेड वाटतं तसं अक्षरशः लोड त्याच्या गाडीवर इलो होतो. म्हणजे थोडक्यात ती बाईच मागे बसलेली असं त्याका स्पष्ट जाणवलं. आणि नुसतं जाणवलं नाही, ते का एकदम मध्येच गाडी चालूच असताना असं पिवळ्या रंगाचं फडको त्याच्या अशा मांडीवर इल्यासारखं जाणवलं. आणि जेव्हा त्यांनी तो फडको बघितल्यान तेव्हा त्याची चांगली तणतणली. कारण मगाशी आम्ही ज्या बाईक आमच्या मागे उभा बघितलं होतं तिने सुद्धा पिवळ्या रंगाची साडी नेसलेल्या आणि तो पिवळ्या रंगाच्या साडीचं जसं कपडं वाऱ्यान पुढे इलं होतं. जेव्हा त्यांनी तो कपडं बघितल्यान तेव्हा तो अक्षरशः थरथर कापलो. पण त्यांनी माका तेव्हा सांगाक नाही की असं काही घडलं. त्यांनी घाबरान माका ओव्हरटेक करून पुढे गेलो. आमच्या दोघांसोबत ते सगळे थंय प्रकार घडले. आम्ही पूर्ण घाबरलेलो, पण एकमेकांका आम्ही कायच सांगाक नाही. तसेच कसे बसे आम्ही थंयसून पुढे पुढे गेलो. आमका थंय कोण वाटेक गावतव नाही होता. पूर्ण ओसाड परिसर, संपूर्ण जंगल, कोणचं घर नाही का काय दार नाही. आम्ही शोधत होतो की खैतरी बाजारपेठ वगैरे गावात आपल्या थांबा गावात, पण तसा कायच नाही. पण कसं बसं तो पट्ट जो होतो जंगली भाग होतो तो आम्ही पार केलो. आणि पुढच्या 20 मिनटानंतर आमका पुढे थोडी घरा गावली, एक बाजारपेठ गावली. तेव्हा साधारण 6 वगैरे वाजलेले. बाहेर हळूहळू उजेडाक लागलेला. पण थंयसून पुढे जाऊची आमची हिंमतच होक नाही. आम्ही त्याच ठिकाणी थांबलो. घराबिरा लोकांची बंद होती. लोक जास्त दिसत नाही होती, पण हळूहळू जसं उजेडाक लागला लोकांची जागमग दिसाक लागली. आम्ही थंयच थांबान होतो.
जवळजवळ 6:30 वाजेपर्यंत आम्ही अर्धो तास थंयच थांबलो आणि जशी लोक बाहेर येऊन दिसाक लागली तेव्हा थोडं आमच्या जीवात जिविलो. मग त्यानंतर आम्ही पुढे न जाता परत घराच्या दिशेने निघालो. म्हणजे जवळजवळ 1-1.5 तास अंतर आम्ही घराकडसून पार करून पुढे इलेलो. आणि वाटेत ह्यो सगळं भयंकर प्रकार घडल्यानंतर आम्ही ज्या ठिकाणी जाऊक निघालेलो थंय दिवसाची जावशी सुद्धा आमची हिंमत होऊक नाय, इतक्या आम्ही त्या प्रकारात घाबरलो. आणि मग जसं उजाडला 7 वगैरे वाजले तसे एका हॉटेलात थांबलो, चाय वगैरे पिलो आणि सरळ मागच्या मागे निघालो. वाटेसून परत येताना तोच रस्तो गावणार होतो, ज्यामुळे मनात एक भीती होती. पण दिवस झालेलो, लोकांची रहदारी वाढलेली, ज्यामुळे हिंमत केलं आणि आम्ही मागे निघालो. मागे येत असताना वाटेत तो पट्टो गावलो तेव्हा आमका तो भाग दिसलो. पाण्याची पूर्ण जमीन होती आणि तो एक मोठं ओहोळ होतो जे पूर्ण पाणी भरलेला. पण ती बाई परत आमका वाटेत नशिबान दिसक नाय. आम्ही कसे बसे 8 वाजेपर्यंत घराकडे सुखरूप येऊन पोचलो. घराकडे इल्यानंतर आम्ही पहिल्यांदा कोणाकच काय बोललाक नाय, कारण घरच्या आधीच आमका ओरडायचे की एवढ्या रात्रीचं कशाक बाहेर पडतास, दिवसाचे खैते फिरा, अजून गाळये पडतील. म्हणून आम्ही जास्त कोणाक काय सांगाक नाय. आमका वाटलेलं की हयपर्यंतच ह्यो काय तर घडला तर घडला, पुढे आता काय घडता नाही. पण तसं झालात नाही. पुढे जो काय प्रसंग घडलो त्यांनी तर आम्ही दोघवले पूर्णपणे हादरलो. माका तर खरोखर वाटलेलं की झालं तर झालं, आता काय भियाची गरज नाही. पण त्याच दिवशी रात्री माझा मित्र होतो स्वप्नील, तेका एकदम अशक्तपणा अंगात इलो आणि रात्री मरणाचं ताप भरलो. अक्षरशः तो तापान फडफडा. घरचे म्हणाले अरे काय झाला, प्रवास वगैरे झालो त्यामुळे ताप इलो असत. पण मी घाबरलोय, कारण सकाळीच तो सगळं प्रकार घडलेलो. पहाटेच्या वेळी जा काय घडला तो अजूनही मी सांगाक नाही होतंय. पण त्यानंतर मित्र अक्षरशः तापान फडफडलो आणि काहीतरी वेड्यासारखंच बडबडाक लागलो. आणि त्याच्या तोंडांची वाक्य येत होती ती त्याची अजिबात वाटत नाही होती, कारण तो जरी गावात राहणारो असलो तरी त्याका गावची भाषा जास्त यायची नाही, तो मराठीतच बोलायचो. पण त्यावेळी तो बडबडताना खयच्या तरी एकदम लोकल लँग्वेजमध्येच बडबडाक लागलो. त्याचं बोलण्याचं स्वर, खेचन शब्दाची रचना ही काय ती वेगळीच होती. जणू तो एकदम गावातलोच माणूस हा, जेका गावातल्या सगळी माहिती हा, किंवा तो असं बोलण्याची पद्धत एकदम गावातली वाटाक लागली. ता बघून मी खूपच घाबरलोय. माका आता काय सुधरा नाही. शेवटी माझं नाईलाज झालो. मी त्याच्या घरच्यांका म्हणालोय की तर काका असं असं प्रकार घडलो हा. आम्ही सकाळी त्या ठिकाणी जाऊक तर निघालेलो, पण वाटेत एक असं असं प्रकार घडलो. जेव्हा मी त्यांच्या घरच्यांका या बोललोय तेव्हा घरचे घाबरले आणि माका म्हणाक लागले ह्या तुम्ही आधी नाही कशाक सांगितलास, ह्यो असं काय करता, त्याचोच काहीतरी परिणाम झालो असतलो. तेव्हा तर माझं काळजाचे ठोके अजूनच वाढले. काका खूप घाबरलेले. काकांनी ताबडतोब एका माणसाक फोन केल्याने, तो त्यांच्या गावातलंच कोणतरी माणूस होतो जो असा काय बाहेरचा असत तर बघायचो. त्या माणसाक त्यांनी फोन करून लगेच कळवल्याने की असं असं प्रकार माझ्या मुलासोबत घडलो, लवकर जरा बघू केव्हा. सकाळी 11च्या दरम्यान तो माणूस इलो. त्यांनी स्वप्नीलका बघितल्यान डोळे संपूर्ण लाल भडक झाले होते. म्हणजे एखादो माणूस नशो दारू वगैरे पिऊन कशी दारू चढता तसं काहीसो प्रकार झालेलो. पण आम्ही दारू वगैरे अजिबात प्यायचो नाही. त्याची ती अवस्था बघून मी घाबरलेलो आहे. आणि त्या काही वेळी माकासुद्धा असं जाणवा की डोके एकदम जड झाला, कोणतरी माका बघता किंवा कोणतरी वावरता. म्हणजे त्या सगळ्याचा परिणाम माझ्यावर सुद्धा झालो होतो. पण सगळ्यात जास्त त्रास हे माझ्या मित्राक होत होतो, कारण तो नेहमीसारखं रावाकत नाही. पूर्णपणे त्याचा स्वभाव बदललेलो. त्याच्याशी मी जेव्हा बोलाक गेलोय तेव्हा तो माझ्याशी नीट बोलत नाही होतो. आता मुंबईत कधी जाऊया असं मी त्याला विचारलंय, पण तो उलट माका म्हणालो की मी मुंबईत येऊचंय नाही, मी आता गावाकच थांबतलोय. तो मुंबईत कामाक लागलेलो आणि काम सोडून कसं काय माणूस असा बोलाक शकता. तेव्हाच माका समजलेला की नक्कीच काहीतरी भयंकर याच्यासोबत घडला. मग तो जो माणूस इलो होतो त्याने सुद्धा सांगितल्यान की काहीतरी बाहेरची नट दिसता, काहीतरी लागला, आपल्याक लवकरात लवकर ह्याच्यावर काहीतरी करूक उपाय करूक होयो. मग त्या मित्राच्या पप्पांनी त्याला सांगितल्याने की लवकरात लवकर काय तर करा, जास्त वेळ काढू नको, कारण अशा गोष्टीत लवकरात लवकर उपाय केलेलं बरं असता. आजारपण आणि ह्या सगळं प्रकार हे एकसारखंच असता. एका जास्त वेळ काढलो तर ता मग पुढे जाऊन खूप महागात पडाक शकता. म्हणून मग त्या माणसान अजिबात वेळ न काढता लगेचच घराकडे गेलो. घराकडसून जा काय त्याका सामान लागणार होता ता तो घेऊन इलो
आणि तो म्हणालो की ह्या सगळं आपल्याक संध्याकाळच्या आत करूचं लागतलं, रात्र जर झाली तर ह्यो सगळं हाताबाहेर प्रकार जाऊ शकता. मग दुपारी त्यांनी घरात कसली तरी पूजा घातल्यान आणि पटपट त्याचे ते कसली विधी होते ते करून घेतल्यान. ते आता जा काय होता तर मी तुमका डिटेलमध्ये सांगूक नाही शकत, पण संध्याकाळ होईपर्यंत त्याचं ते काय तर चालूच होतं. आम्ही पूर्णपणे थंयच अडकान होतो. आणि जेव्हा संध्याकाळ झाली तेव्हा त्याने एका तिसऱ्या माणसाक घेऊन इलो होतो. तो कोणतरी तिरायत माणूस होतो आणि त्याच्या हातान त्याच्यावरसून सगळा काय तो ओळून काढल्यान. आणि फक्त त्याच्यावरसूनच नाही, माझ्यावरसूनसुद्धा त्यांनी जा काय जी मोहरी वगैरे काळी मोहरी वगैरे होती ती सगळी त्याने ओळून काढल्यान. आणि तो तिसरो माणूस इलो होतो तो त्या सगळा घेऊन निघान गेलो. त्याने आता ताण नेऊन खय टाकल्यान तर त्याच्यात एका माहिती आमच्यापैकी कोणाकच घराच्या बाहेर पडाक परवानगी नाही होती. पण त्या सगळं ओवाळून वगैरे काढल्यानंतर तो माणूस आणि तो तिसरा माणूस निघान गेलो आणि आम्ही घराकडेच होतो. त्याने हातात धागो वगैरे बांधूक दिल्यान होतो आणि त्याने असावं सांगितलेल्यान की पुढचे 7 दिवस ह्यो धागो हातासून अजिबात येता कामा नये अशी तंबीत त्या माणसाने दिल्यान होती. पण ता सगळा झाल्यानंतर माझ्या मित्राक जो ताप भरलेलो तो एकदम बरो झालो. रात्री परत काय त्याका ताप इलो नाही आणि तो जो बडबड करी काय हो बडबडा ता आता त्याचा थांबलेला आणि तो आधीसारखं चांगलं बोलाक लागलो होतो. त्यावेळी मी त्याका विचारलं की आता कसं वाटतं, तर त्याने नीट सांगितलं की बरा वाटतं, आपण आता मुंबईत जाऊया. त्याका आता कामाविमाचं सगळं आटोक लागलेलं. याआधी तो कामाचं कायच बोला नाही. सुट्टीची खूप वांदे होते, कसं तरी आम्ही सुट्टी काढून नेलेलो. पण ह्या सगळं घडल्यापासून त्यांनी सुट्टीचं काय बोलाकत नाही ना कामाचं काय बोललो. पण ह्या सगळं ओळून वगैरे काढल्यानंतर तो नीट बोलाक लागलो, कामाचे फोन वगैरे घेऊक लागलो. याआधी तो कामाचे फोनही घेत नाही होतो, पण मीच कसे तरी त्याचे फोन घेऊन सगळं ॲडजस्ट केलं आहे आणि नशिबान ह्या सगळा थांबला. मग बरा वाटल्यानंतर एक दिवस आम्ही थांबलो, कारण घरचे त्याला पाठवत नाही होते. आणि जेव्हा खात्री बसली की सगळं काय आता व्यवस्थित झालं, आता काय त्याला त्रास होत नाही, तेव्हा मग घरच्यांनी सांगितल्याने की आता जाऊ का हरकत नाही, दिवसाचे मात्र जावा, रात्रीचा मुळीच प्रवास करू नको अशी तंबीसुद्धा त्याने दिल्याने मग आम्ही दोघवले सकाळी 7च्या दरम्यान बाहेर पडलो आणि संध्याकाळी 5-6 वाजेपर्यंत मुंबईत जाऊन पोचलो. पण वाटेत असं काय प्रकार घडलो नाही. पण त्यावेळी पहाटेच्या वेळी जो काय प्रकार घडलेलो, ती जी बाई दिसलेली त्या बाईचं चेहरो अजूनही आमका दोघांका स्पष्ट आठवता. आता 4-5 वर्ष झाली पण अजूनही तो चेहरो आम्ही विसराक शकलो नाही. इतकं तो भयंकर सगळं प्रकार होतो. पण तेव्हापासून आमचा जो ब्लॉगिंगचा भूत होता, व्हिडिओ शूट करूचा भूत होता, तर सगळा उतरान गेला. त्या नादातच आम्ही रात्रीचा तो प्रवास केलेलो. पण तेव्हा आधी आमका माहितीच नाही की असं काय प्रकार घडत. पण ह्या सगळं अनुभवल्यानंतर आम्ही लगेच आता सगळा थांबवलं आणि कामावर लक्ष दिलं. परत कधी असं रातचं प्रवास करूक नाही. पण त्यानंतर असं कधीच प्रकार आमच्यासोबत घडलो नाही. नेहमी म्हणतात ना, वेळा काळाची गोष्टी असतात, तेव्हा आमचा वेळ खराब होतो, म्हणून तो सगळं प्रकार घडलो. आणि हां, एक गोष्ट तर सांगायचीच राहिली. माझ्या मित्राच्या पप्पाने त्या जागेवर जाऊन काहीतरी असा बाहेरचा वगैरे टाकल्याने होता, म्हणजे परत पुढे काय मुलाक त्रास होऊ नये म्हणून. म्हणजे त्या माणसान जवळजवळ 5-6 महिन्यांनी त्यांना आता करूक सांगितलेल्यानी तो सुद्धा एक विधीचा भाग होतो. तर आम्ही आता तुमका डिटेलमध्ये नाही सांगत, पण जेव्हा मग त्याच्या मित्राचे जे पप्पा होते ते त्या ठिकाणी गेलेले, तेव्हा त्यांना आजूबाजूच्या लोकांकडून असं समजलं की त्यांच्याच गावातली एक बाई जी गर्भवती होती, तिने त्या पाण्यात उडी मारून आत्महत्या केलेल्या. आता आत्महत्येचं कारण काय ह्या काय कळाक शकलं नाही, पण त्या बाईन त्या आत्महत्या केल्यान खरी होती, पण त्याका बरीच वर्ष झालेली. पण ह्यो सगळं प्रकार तेव्हा आमच्यासोबतच कसं घडलो आणि ती बाई आमका कशी दिसली या अजूनपर्यंत आमका समजलं नाही. पण आमचं वेळ खराब होतो, वेळ इलेलो पण काळ नाही, म्हणून आम्ही वाचलो. आमचं काय झालं असतं तर सांगा कळू शकत नाही, पण देवाच्या कृपेन आम्ही त्या संकटातून वाचलो आणि पुढे काय आमका जास्त त्रास झालो नाही. तर ह्यो असो काहीसो होतो गावाकडे पहाटे इलेलो ह्यो एक भयंकर अनुभव. मंडळी, आज पुरता एवढाच. तर मित्रांनो, असो काहीसो होतो आपल्या सबस्क्रायबरांका इलेलो ह्यो एक भयंकर अनुभव. जो तुमका कसं वाटलो त्या कमेंटमध्ये नक्की कळवा. आणि तुमच्याकडे सुद्धा असे काय अनुभव असतील तर ते माका नक्की पाठवा. त्यावर मी असे मस्त मस्त व्हिडिओ बनवीन. आणि या चॅनल अजून सबस्क्राईब करूक नशाल तर नक्की सबस्क्राईब करा. आणि आपल्या मित्रमैत्रिणींका ज्यांका अशा गोष्टी ऐकाक आवडतात त्यांका या व्हिडिओची लिंक नक्की पाठवा.
चला तर मग लवकरच भेटाया असंच काहीसं भयंकर अनुभव घेऊन अशाच एका आगळ्या वेगळ्या आणि आउटडोर शूटमध्ये. आणि व्हिडिओ कसं वाटलं त्यासुद्धा नक्की सांगा. आणि जाता जाता या दृश्य बघा आणि वर बघा मस्त असं चंद्र आणि चंद्राच्या खाली अशा एका जंगली भागात मी शूटिंग केलं आहे. ह्या कसा वाटता, मजा येता की नाही त्यासुद्धा नक्की सांगा. आणि भीती वाटतं की नाही, ह्या खूप महत्त्वाचा असा. भीती वाटत असा तर मजा येता. तर असं काहीसं आउटडोअरचं आपलं व्हिडिओ होतं. चला तर मग आता आपण भेटूया पुढच्या भागात अशाच एका एपिसोडमध्ये, ठीक रात्री 10:30 वाजता. आता मी जाते घराकडे. बाय, काळजी घ्या. गुड नाईट, शुभरात्री.